मराठी न्यूज स्पेशल रिपोर्ट। आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमून जातो। लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करतात। मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ हे गाव आज प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते। येथे विठू माऊलीच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने दाखल होतात। भक्ती, सेवा, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांचे सुंदर दर्शन घडवणारा हा सोहळा अनुभवण्यासाठी आमचे प्रतिनिधी पोहोचले होते नंदवाळ येथे। पाहूया हातचा हा स्पेशल विशेष रिपोर्ट। ज्ञानोबा तुकाराम, पांडुरंग हरी, विठ्ठल विठ्ठल, टाळ मृदुंगाचा निनाद, अभंगाचा गजर आणि विठ्ठल नामाच्या अखंड घोषाने नंदवाळ नगरी भक्तिरसात न्हावून निघालेली पाहायला मिळते। कोल्हापूर जिल्ह्यातील हे पवित्र स्थान अनेक भाविकांसाठी प्रति पंढरपूर म्हणून श्रद्धेचे केंद्र बनले आहे। येथे विठू माऊलीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांची मोठी गर्दी उसळलेली असते। लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक वारकरी पायी चालत नंदवाळ गाठतात। हातात भगवी पताका, गळ्यात तुळशी माळा, ओठांवर विठ्ठल नाम आणि मनात अखंड भक्ती असे अद्भुत चित्र येथे अनुभवायला मिळते। या वारीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे निस्वार्थ सेवा। अनेक सामाजिक संस्था, सेवा संघटना, सार्वजनिक मंडळे, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते भाविकांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असल्याचे पाहायला मिळते। भाविकांना थंड पाण्याची सोय, चहा, फराळ, उपवासाचे पदार्थ, खिचडी, केळी, लाडू आणि इतर खाद्यपदार्थ प्रेमाने वाटले जात होते। सेवा हीच खरी ईश्वर भक्ती या भावनेतून प्रत्येक स्वयंसेवक भक्तांच्या सेवेत स्वतःला धन्य समजत होता। वाहतुकीचे नियोजन, गर्दीवर नियंत्रण, भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी आणि आपत्कालीन सेवांसाठी पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत संपूर्ण परिसरात शिस्त आणि सुरक्षितता कायम ठेवली। भाविकांनीही पोलिसांच्या सूचनेचे पालन करीत वारीचा आनंद घेतला। वारीमध्ये शाळकरी विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षकांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसला। याशिवाय काही चिमुकले विठ्ठल आणि रुक्मिणीच्या वेशात भाविकांचे स्वागत करताना दिसले। आकर्षक पोशाखातील या लहानग्यांनी भाविकांना उपवासाचे पदार्थ वाटप केले। विठ्ठल विठ्ठल असा गजर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले। या निरागस भक्तीने उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान फुलले। टाळ, मृदुंग, वीणा, अभंग आणि हरिनामाच्या गजरात अनेक दिंड्या नंदवाळ मध्ये दाखल होत होत्या। वारकरी नाचत गाजत एकमेकांच्या खांद्याला खांदा लावत विठ्ठल भक्तीचा आनंद लुटत होते। या भक्तिमय वातावरणात जात, धर्म, श्रीमंती, गरिबी याचा कोणताही भेद दिसत नव्हता। सर्वांच्या ओठांवर एकच नाव, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल। नंदवाळ येथील प्रति पंढरपूर वारी हा केवळ धार्मिक सोहळा नसून श्रद्धा, सेवा, संस्कृती, सामाजिक एकता आणि मानवतेचा सुंदर संगम आहे। विठू माऊलीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हजारो भाविक येथे येतात आणि भक्तीचा अमूल्य अनुभव घेऊन परत जातात। वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा, सेवाभाव जपणाऱ्या संस्था, कर्तव्य दक्ष पोलीस प्रशासन आणि विठ्ठल भक्तांचा उत्साह या सर्वांनी नंदवाळची वारी अधिक अविस्मरणीय केली। विठ्ठलाच्या चरणी एकच प्रार्थना, अवघा रंग एक झाला, विठ्ठल नामाचा गजर अखंड सुरू राहो आणि सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो। मी स्नेहल आणि तुम्ही पाहतात SP9 मराठी न्यूज नंदवाळ स्पेशल रिपोर्ट। धन्यवाद। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।